भवरलाल आपलाही सन्मान केला जाईल। सन्माननीय हेमराज दादा म्हात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे। हेमराज म्हात्रे साहेब आपल्या स्पर्धेच्या वतीनं आणि आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय मदन दादा मते सरपंच यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम। चला या बघा 10 वाजता परफेक्ट चेंडू फेकला जाईल आणि बघा शेवटचे 2 मिनिटं शिल्लक राहिले तळोजा मजकूर टीम भवरलाल यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी। तर याच दरम्यान आमचे तळोजा मजकूरचे दमदार व्यक्तिमत्व, बाबांच्या गावाचे दमदार व्यक्तिमत्व गणेश दादा गायकर यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत वासुदेव दादा पाटील, बंधू पाटील हे देखील उपस्थित होतात, त्यांचंही स्वागत आहे। ही स्पर्धा आपण पाहतोय सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक कणपोली 2026 पर्व। चला तळोजा मजकूर संघ रेडी झालेला आहे। संघ बघा फटाक्यांची आतिषबाजी केली जाईल की ज्यांचा आत्ताच नुकताच आगमन झालंय ते रायगड युवक काँग्रेसचे सर्वे सर्वा सन्माननीय हेमराज म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी सन्मान केला जाईल, स्वागत केलं जाईल। आज या स्पर्धेतली अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय हेमराज म्हात्रे साहेब उपस्थित होत आहेत। दादा आपल्या स्पर्धेच्या वतीनं आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय मदनजी मते साहेबांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल। सलामीवीर बाबांचे संघ आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत आणि अगदी फटाक्यांची आतिषबाजी ही आज या ठिकाणी स्पर्धेची अंतिम रात्र आणि या स्पर्धेमध्ये आता ज्यांचं आगमन झाले ते हेमराज म्हात्रे साहेब रायगड युवक काँग्रेसचे दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। चला तळोजा एक्सप्रेस मयूर राजे या स्वागत आहे आपलं। तो चलिए चलते मैदान के और बेहतरीन मुकाबला में देखने मिलेगा दोस्तों। एक शानदार मुकाबला मोहल्ला 11 बामन बनाम तलोजे मजकूर के बीच मुकाबला होगा। तो चलिए जुड़ चुके हमारे साथ कमेंट्री बॉक्स में आकाश शिल्के सर, स्वागत है आपका। देखिए पहले रात से आप इस प्रतियोगिता के साथ जुड़े हो, आखिरी रात तक का ये सफर कैसा रहा इस पूरे प्रतियोगिता का? नाही, या स्पर्धेसाठी जोडलं गेलो प्रथमेश आणि जवळपास हे 5वं संस्मरण आहे आणि 5व्या संस्मरणामध्ये आम्ही अगदी पहिल्या संस्मरणापासून या स्पर्धेसाठी नक्कीच सातत्याने येतोय। मग इथे असलेले सगळे गुणलेखक असतील ते आमच्या थ्रूने येतात, इथे असणारे समालोचक, त्यानंतर इथे ज्या टीम्स येतात त्या सगळ्या आपण इन्व्हाइट करतो आणि फार मोठी जबाबदारी मला देतात मदनजी मते साहेब।
आणि आज त्यांचं नक्कीच आभार मानेन, कारण की ते म्हणतात ना कन्सिस्टन्सी, एकच माणूस प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण फार तर नाही पाहत, परंतु त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आहे, त्याबद्दल आम्ही नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करू. तो चलिए बिल्कुल चलते मैदान के और 3 ओवर का ये बेहतरीन मुकाबला होगा मोहल्ला 11 52 बनाम तलोज मजकूर के बीच होगा ये मुकाबला. टुडे नाइट एंड बिग फाइट, आज की रात के सबसे बेहतरीन मुकाबले. अभी भी यहाँ से हमें 5 मुकाबले कवर करने, याद रखिए दोनों ही अंपायर सब देखिए हर एक गेंद के बाद आपको स्टिक वार्निंग देंगे कि यहाँ पर 1 मिनट भी अतिरिक्त जाया करते हुए नजर आई टीम तो आपको पेनल्टी स्वरूप में आखिरी ओवर में 30 दर्ज घेरे के अंदर एक खिलाड़ी बढ़ाना होगा. आणि सँडी पालकर म्हटलं तर मग त्यामध्ये आपण पाहतो की स्पर्धेमध्ये शिस्त मोडणाऱ्या खेळाडूंसाठी ते एक मोठी भूमिका बजावतात. मग कधी मैदानातून गाडी जरी आली तर त्या गाडीची हवा काढण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि आपण पाहतोय हे त्यांनी केलेलं आहे सातत्याने. आणि म्हणूनच आज आपण जर विचार केला तर ND डिव्हिजनमधून व्हायब्रेशनल अंपायर प्लस आता सध्या तरी रायगड परिसरामधील नामांकित पंच म्हणून त्यांची गणना केली जाते आणि त्यांचा संपूर्ण पॅनल इथे सुधीर पाटील सर यांच्यासह आपण पाहतोय आज जवळपास 5 रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्यासोबत अस्तित आहे. बिल्कुल बहुत ही बेहतरीन जिक्र किया आपने कि देखिए ये अंपायर्स की ताकत होती है. तो चलिए दोस्तों स्वागत है सभी दर्शकों का फिर एक बार सरपंच और ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2026 के एक बेहतरीन पर्व में. ये 5वां सीजन इस प्रतियोगिता का और सफलतापूर्वक पिछले 4 सीजन हमने देखे और ये 5वां सीजन भी बहुत ही बेहतरीन था. चलिए मुकाबले की शुरुआत करिए. बहुत ज्यादा अतिरिक्त समय आप खर्च कर रहे हो. याद रखिए तलोज मजकूर टीम 10 बजे गेंद गिरनी चाहिए थी, 10:04 हो चुके हैं. चला लवकर सामना सुरू करायचा. तर शेवटचा कॉल आहे, याच्यानंतर कॉल नाही तर डायरेक्टली आम्ही तुम्हाला पेनल्टी देऊ, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. स्टार 11 वावंजे संघाचं विशेष कौतुक करू, कारण जवळपास मॉर्निंग सेशनमध्ये बोलवलं ते आले आणि आता आपण पाहतो ते सामना खेळत आहेत. द विकेटनं सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल खोलात आणि LBW ची मोठी अपील, लेग बिफोर द विकेट, पहिली विकेट मिळते आहे. मुबीनचा डाव संपुष्टात. अब बात करेंगे बावनजे के भूषण भाई शेख का. बावनजे आइए मंच पर तशरीफ रखिए, स्वागत है आपका. देखिए बात करेंगे यहाँ पर सुरेश दादा गोंदली होंगे, प्रसन्न गोंदली बावनजे टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं यहाँ पर उन्होंने भेजी है, जो कि PTC जो कि प्राप्ति लाइव के माध्यम से ऑनलाइन हमारे साथ जुड़ चुके हैं. स्वागत है. और देखिए बात करेंगे यहाँ पर हमारे जेतू दादा गोंदली के पिताश्री सुरेश गोंदली दादा, स्वागत है आपका. प्रसन्न गोंदली जो कि इनके देखिए लाडले बच्चे छोटे देखिए जो कि एंजॉय कर रहे हैं मुकाबला वावंजे से घर बैठे प्राप्ति लाइव पर. स्वागत है आप दोनों का भी. नक्कीच पहिल्या बॉलला आलेली विकेट आणि त्यानंतर रिप्लेस खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. आता साहिल शेख वरती जबाबदारी, स्वतः संघनायक आहेत, स्वतः सरसेनापती आहेत आणि संघनायकाचं उत्तरदायित्व आता इथून जरूर मैदानामध्ये दाखवून द्यावं लागेल. फुलटॉस आहे आणि पहिल्याच बॉलला अगदी आपण पाहतो पिक केलाय पुनशा रंगाच्या माध्यमातून. अजून एक कार्बन कमाल जेल, क्या बात आहे. यात काही मात्र शंका नाही. 6 झालेत, 6ला 1 विकेट पडलेली आहे आणि आपण पाहतो अगदी साहिलनं सुरुवात केली या षटकाराचं. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. बिल्कुल आक्रामक बल्लेबाज के रूप में जाने जाते साहिल जड़ में डालने का प्रयास इस बार गेंदबाज का सफल रहा. भूषण का केवल 1 रन यहाँ पर मुकम्मल कर पाएंगे. दोनों ही बल्लेबाज सिंगल के साथ टोटल आगे 7 पर. साहिलचं विशेष कौतुक यासाठी राहील कारण आता जवळपास आपण जर विचार केला प्रथमेश, आतापर्यंत त्यानं मी म्हणेन की पहिल्या मॅचमध्ये देखील 2 षटकार लगावले, टर्निंग पॉईंट ते ठरले. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील तीच फलंदाजी झाली, 14 धावांची विस्फोटक या खेळाडूची. आणि आता देखील आपण जर विचार केला या मॅचमध्ये तो आपल्याला तशीच फटकेबाजी दाखवताना पाहायला मिळतोय. अगली गेंद इस बार फिर से ऑफ साइड पर खेलने का प्रयास किया था. फील्डर थोड़े दूर है, दूसरे के लिए पलटेंगे. बिल्कुल बिल्कुल सहमत, बढ़िया कॉलिंग और 2 रन यहाँ पर मुकम्मल कर पाए दोनों बल्लेबाज. सबसे शानदार और बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट आपको नजर आई.
नक्कीच तालमेल चांगला आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन देखील भरपूर छान पाहायला मिळतंय आणि त्याची गरज देखील आहे. कंट्रोलला आपण जर विचार केला तोही चांगला राहिला, कारण थोडंसं आपण पाहिलं तर खेळाडूचा रनिंग घेण्याचा वेग त्यामध्ये थोडेसे साईल आवाक्याच्या बाहेर गेले होते, बट स्ट्रायकॅनकडून नकार दिला आणि विकेट वाचून खेळायचा हा जो मनसोबा आहे तो त्यांचा मी म्हणेन की आता इथे महत्त्वाचा यासाठी आहे, कारण पहिल्याच बॉलला विकेट देखील आलेली आहे. तो चलिए अब अगली पेशकश लेकर फिर एक बार भूषण आगे बढ़ते हुए, ये भी बेहतरीन गेंद थी, ऑफ साइड पे खेलना चाह रहे थे लेकिन गेंद कवर पर कहीं पर निगाह कहीं पर निशाना, फिर से गलती और रॉन्ग एंड पर थ्रो, थोड़ा सा कैजुअल अप्रोच, नजर हटी, दुर्घटना घटी, किस लिए रुके ये सवाल अब खड़ा हो रहा है मैदान में. अगर तेजी से भागते तो आसानी से रन मुकम्मल कर पाते. विकेट का बदन रनआउट के माध्यम से, बड़ी विकेट. देखिए अंपायर कुछ सवाल कर रहे हैं वहां पर. काही अडचणी असतील तर नक्कीच त्या दूर केल्या जातील. दोन्ही पंच सल्ला मसलत करतायत. न्यूट्रल डिसिजन, मे बी स्ट्राईक सोडायचा कदाचित तो डिसिजन. आणि आता आपण पाहतो तर रायगडमध्ये आपण जरूर सातत्यानं बघितलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही रन घेता त्यावेळेला तुम्हाला दोन्ही स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे, अन्यथा पंच ती धाव देखील देत नाहीयेत. कदाचित याच विषयावरती चर्चा प्रथमेश मला इथे नक्कीच वाटती आहे. बिल्कुल, तो जो भी अब योग्य और सही निर्णय होगा वो अंपायर हमें बताएंगे. सैंडी सर देखिए बिल्कुल बिल्कुल सही तरह से समझा रहे हैं. त्यांची मी म्हणेन की ती शैली वेगळी आहे आणि सांगण्याची पद्धत, त्यानंतर अगदी आपण जर विचार केला तर न्यूट्रल डिसिजन देतात आणि ज्यावेळेला समोरचा संघ असतं परफेक्टली त्यांना समजावून सांगतात आणि याच कारणानं ते आज आपण पाहतो प्रसिद्ध पंच आहेत. चेक करायचं आहे पंच. येस, ओके, रन चेक करायचे या. ओके ओके, बॅटिंग टीमकडून ही मागणी आहे. स्ट्राईक रोटेट आणि जी स्ट्राईक सुटली आहे का ते देखील चेक करायचं आपल्याला. मग रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच चेक केलं जाईल. आपल्यापर्यंत योग्य निर्णय आम्ही पाहतो. इथून वॉर मध्ये आपल्यासोबत मॅडी पवार सर उत्तर शिवचे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे. अगदी आपण पाहिलं तर भरपूर दूर राहिले होते. हा रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू गमावला मी म्हणेन. कदाचित कॅप्टननं जो घेतलेला निर्णय होता की रिव्ह्यू आता त्यामुळे आता इथून पुढे रिव्ह्यू अवेलेबल नसेल, कदाचित याचा फटका देखील बसण्याच्या चान्सेस आहेत. तो चलिए देखिए यहाँ पर रनआउट के माध्यम से बल्लेबाज अब चलते बने क्योंकि बहुत दूर थे. बिल्कुल सही निर्णय दिया था ऑनफील्ड अंपायर ने, लेकिन चैलेंज किया. और सैंडी पार्कर सर वही बता रहे थे कि रिव्यू उनके पास है तो वो यूज कर सकते हैं. हालांकि बात करेंगे, देखिए बिल्कुल बिल्कुल थंब दिखा रहे वहां से और क्लोज था शायद, और उसी वजह से देखिए बैटिंग टीम ने यहाँ पर चैलेंज किया था और तीसरे अंपायर से कहा कि बिल्कुल बल्लेबाज नहीं पहुंचे और आउट होंगे. नक्कीच बॅट्समन देखील संतुष्ट नव्हते हा रिव्ह्यू घेण्यासाठी, परंतु आपण जर विचार केला ओमकार हा जो फलंदाज आहे हा फलंदाज बॅटिंगसाठी वावंजेसाठी फार महत्त्वाचा होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी कदाचित या रिव्ह्यूची मागणी केली असावी. ओवर नंबर 1 की आखिरी गेंद लेकर भूषण निकल पड़े फिर एक बार गेंदबाजी के लिए. सामने स्ट्राइकर एंड पर हैदर, लेफ्ट हैंडर बल्लेबाज जो कि बड़े हिट के लिए अक्सर जाने जाते, उनके लिए जड़ में गेंद थी सीधे. स्ट्राइक अपने पास रखना पसंद करेंगे हैदर. ओवर की समाप्ति, पहले ओवर के समापन के बाद 11 पर 1. रंगा मुस्कुराओ मत, राज बताओ. देखिए पहले ओवर की समाप्ति के बाद 11 पर 2 है, माफ करिए, क्योंकि एक विकेट जो हुई वो रनआउट के स्वरूप में आई और एक यहाँ पर बात करेंगे विकेट जहां पर गेंदबाज भूषण के खाते में रही.
रंगा या परिसरातील आपण पाहतोय तर नक्की जावई बापू आहेत आणि आज आपण पाहतो की जो स्टार 11 वावंजे संघ खेळतोय त्या वावंजाचे ते जावई आहेत आणि आज त्यांनाही आनंद होतो की त्यांच्या अगदी आपण जर विचार केला तर सासूरवाडीचा संघ इथे खेळतोय. तो चलिए आमचा जावई बापू करतान रिक्शाचा धंदा और डांस भी बेहतरीन करते हैं रंगा और उसी के लिए जाने जाते. छंद जोपासणं आणि अगदी कलेला दाद देणं हे फार कमी लोकांना जमतं. त्याबद्दल रंगाचं विशेष कौतुक केलं पाहिजे. चलिए डॉगेश भाई आपकी खेलने की जगह नहीं है, वो वहां पर दिखे बीच मैदान में. 5 दिन वहां पर ही है क्या? क्या बात है, ज्योति गोंदले में ये बता रहे हैं. जड़ में डालने का प्रयास 3 विकेटों के बीचों बीच मिले यहाँ पर. विकेट का पतन होता हुआ साहिल थोड़े नाखुश है अपने बल्लेबाज पर क्योंकि उन्होंने देखा नॉन स्ट्राइक नेट पर कि सीधे 3 विकेटों के सामने मिले. प्लम एलबी बल्लेबाज आउट. मंचावरती आगमन होत आहे या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व आणि पनवेल महानगरपालिकेचे नुकताच आपण पाहिलं की ज्यांना नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं ते आमचे सगळ्यांचे आवडीचे व्यक्तिमत्व. दुसऱ्यांदा ज्यांना नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलंय ते प्रज्योती प्रकाश मात्रे यांचे आपण पाहतोय मिस्टर अर्थातच प्रकाशजी मात्रे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. प्रकाशजी मात्रे साहेब म्हटलं तर मग या परिसरामध्ये अनेक युवकांना ज्यांनी आपण पाहिलं की रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून काम केलं, मग कित्येकांना जॉब मिळावा यासाठी त्यांनी अगदी आपण पाहिलं की अत्यंत मेहनत घेतली आणि आज या परिसरामध्ये आपण पाहतो की ज्यांना मोठा मान आहे आणि नुकताच आपण पाहिलं की त्यांना अगदी नगरसेवक होण्याचं भाग्य देखील लागलं आणि त्याचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. अगदी अगदी योग्य आपण उल्लेख केला. ज्या माणसाने फक्त स्वतःचं नाही तर असंख्य युवकांचं आयुष्य घडवण्याचा ध्यास घेतला ते नाव म्हणजे प्रकाशजी म्हात्रे साहेब. अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या हाताला काम आणि आयुष्याला दिशा त्यांनी दिली. स्वप्नांना वास्तवात उतरण्याचं काम त्यांनी केलं. आज कित्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावरती हास्याचे एक कारण ते म्हणजे खऱ्या अर्थानं प्रकाशजी म्हात्रे साहेब. अगदी आपण पाहिलं तर बेरोजगारीवरती मात करण्याची ताकद त्यांच्यामध्ये, युवकांना स्वावलंबी बनवण्याची प्रेरणा त्यांनी दिली आणि आज समाजासाठी झटणाऱ्या खऱ्या नेत्याचं उदाहरण म्हणजे आमचे खऱ्या अर्थानं मंचावरती उपस्थित प्रकाश शेठ म्हात्रे साहेब. मी म्हणेन काय नाही केलंय या माणसानं, कारण आतापर्यंत आपण जर विचार केला पहिल्यांदा ते नगरसेवक झाले आणि भरपूर चांगलं उल्लेखनीय कार्य त्यांचं आपण पाहिलं आणि एवढंच नव्हे तर आताच्या नुकताच झालेल्या आपण नगरसेवक पदाच्या निवडणुका पाहिल्या त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, परंतु त्यांचं नगरसेवक न होणं हे नियतीला मान्य नव्हतं आणि पुनश्च आपण पाहिलं की त्यांना नियुक्त केलं आणि नगरसेवक पद त्यांना मिळालेलं आहे. अगदी अगदी योग्य उल्लेख केला. ज्याने अगदी आपण पाहिलं तर तरुणांसाठी अनेक अशा गोष्टी इथे मात्र अंमलात आणल्या. ज्याने हाताला काम दिलं, ज्याने आयुष्य घडवलं, अंधारात हरलेल्या स्वप्नांना उजेडात ज्याने आणलं, प्रकाशात नावातच आहे आणि उजेडाचा प्रवाह त्यांचा दमदार आपल्याला पाहायला मिळाला. युवकांच्या हृदयात कायम प्रकाश म्हात्रे साहेबांचं नाव राहील यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. आणि जवळपास आपण जर विचार केला ना तर MIDC परिसरातील ज्या नक्कीच सर्व कंपनी कार्यरत आहेत त्यामधील देखील एक मोठं पद ते भूषवत आहेत आणि त्यामुळं त्यांचं आपण पाहतो की योगदान या परिसरासाठी चांगलं आहे. त्यांचं इथं आगमन झालं, त्यांचं नक्की स्वागत करू. मॅचकडे प्रथमेश जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 11 धावा झालेल्या आहेत, 11ला 4 विकेट. एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळल्या गेल्यात. सुरुवातीला पहिली विकेट पहिल्याच बॉलला मिळाली, त्यानंतर थोडासा आपण पाहिला की धावसंख्येचा वेग जो आहे तो मंदावला आणि धावसंख्या 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल अब यहाँ से थोड़ा अटैकिंग इंटेंट के साथ बल्लेबाजी करने होगी स्टार 11 भावंजे मोहल्ला टीम को, क्योंकि तलोजे मजकूर के सभी गेंदबाज यहाँ पर जिस तरह की गेंदबाजी कर रहे, पहले ओवर में ऐसे लगा कि बड़ी टोटल की ओर बढ़ सकती है टीम, लेकिन वहां से अब रन संख्या पर पूर्ण विराम लगाने का कार्य. ओ इस बार ये आई रेंज में, यही बताया बल्लेबाज ने, उठाकर फेंक दिया सीधे बाउंड्री लाइन के बाहर. ये आता हुआ शानदार जानदार सरपंच ट्रॉफी 6 रन. याच दरम्यान आपण पाहतो प्रथमेश अजून एक नामांकित नाव या परिसरातील आणि आपण जर विचार केला पाले बुद्रुकच्या राजकीय इतिहासाला ज्यानं चालना दिली, आज इथे आपण पाहतो उपस्थित आहेत
युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमराजजी नाथा म्हात्रे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आज सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीनं मदनजी मते साहेब आणि ग्रामस्थ मंडळ कानपूर यांच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. बिल्कुल देखिए तन मन धन पूरी तरह से इस प्रतियोगिता के लिए अर्पण करते हुए हमारे सभी मान्यवर सभी आए हुए मान्यवरों का तहे दिल से हम शुक्रिया अदा करेंगे. देखिए मदन दादा मते इनकी बात करेंगे तो दोस्ती दुनियादारी रॉयल इंसान ही है. आणि अजून एका रॉयल माणसाची या मंचावरती एंट्री होणार आहे. अजयदादा मोरावकर त्यांचं देखील इथे आगमन होणार आहे. ते देखील आता थोड्या वेळात इथे उपस्थित होतील. त्यांचं आपण स्वागत करूया. चलिए 18 रन अप कुल टोटल स्कोरबोर्ड पर, स्टिल 2 टू गो. ये बेहतरीन विकल्प था राइटी बल्लेबाज के खिलाफ. लेफ्ट आर्म गेंदबाज जो अंपायर के राइट साइड से यानी ओवर द विकेट से जब गेंदबाजी करने के लिए आते तब ये सब चीजें हमें अक्सर देखने मिलती है. देखिए नेचुरली एंगर क्रिएट करते हुए जब गेंद बाहर की तरफ निकलती है, लेकिन ऐसे अगर स्लॉट में आई तो अगेंस्ट द टर्न खेलना पड़ता है बल्लेबाज को. वो थोड़ा मुश्किल होता है, लेकिन वही मुश्किल चीज आसान तरीके से करके दिखाई इससे पहले साहिल ने. नक्कीच प्रथमेशला आपण पाहतो इथे. आता प्रथमेश गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि आतापर्यंत जर विचार केला 5 चेंडू फेकलेले आहेत, 7 धावा खर्च केल्यात, 2 विकेट त्याच्या नावी जमा आहेत. आणि सध्या तरी मी म्हणेन की तळोजे मजकूरचं टेनिस क्रिकेट हायलाइट करतो हा छोट्या सणीचा प्रतिबंध खेळाडू. बिल्कुल आखिरी गेंद भी बहुत ही बेहतरीन थी, जो कि शायद बल्ले या पैर पर टकराई, ये अभी भी सवाल, और अंपायर ने कहा कि पैरों पर टकराई. लेग बाज के स्वरूप में होगी 1 रन आखिरी गेंद पर, क्योंकि साहिल स्ट्राइक अपने पास रखना चाह रहे. 2 ओवर के समाप्ति के बाद केवल 19 रन 4 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई स्टार 11 बामनजे मोहल्ला टीम. धावा झालेल्या आहेत. 19ला 4 विकेट आपण पडताना बघितल्यात. 7 वरती नाबाद साहिल शेख खेळतोय आणि 7 विनीतच्या माध्यमातून आपण जरूर पाहिलेल्या आहेत मैदानामध्ये या धावा बनताना. संघ अडचणीमध्ये, थोडी जबाबदारी मोठी राहील आता या 2 फलंदाजांवरती, कारण इथून आपण पाहतोय की अगदी आता या डेथ ओव्हर्सच्या उरलेला पर्याय वेगळा नाहीये, त्यामुळे 6 चेंडू फक्त आहेत. बिल्कुल स्क्रीन पर आप देख सकते हैं प्रकाश जी म्हात्रे साहब, युवाओं के सपनों को हकीकत में तब्दील करने वाले ये दमदार व्यक्ति, जिन्होंने सिर्फ अपने लिए नहीं बल्कि हजारों युवाओं के लिए भविष्य जीत लिया है. और नाम यानी देखिए प्रकाश म्हात्रे साहब हमारे मंच पर तशरीफ रखते हुए युवाओं को आत्मनिर्भर बनाना, समाज को मजबूत रखना और हर घर में उम्मीद की किरण जगाना, ये इनका काम हुआ है. और आज कई परिवारों के खुशी की वजह यानी प्रकाश जी म्हात्रे साहब. थाटामाटानं 25 तारखेला आई माऊलीचा पालखी सोहळा पार पडला. अगदी आपण पाहिलं तर आतुरतेनं नेहमी आगरी कोळी समाज, आगरी कोळी कराडी समाजाचे कुलस्वामीने एकवीरा आईच्या पालखी सोहळ्याची वाट पाहतो आणि अगदी 25 तारखेला मोठ्या थाटामाटानं तो सोहळा पार पडला. परेश शेठ पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. उद्योजक वल्लभचे, मी त्यांनाही विनंती करेन की यायचं आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत करतोय. उनके साथ देखिए बात करेंगे चंद्रकांत दादा, देखिए यहाँ पर मौजूद है. चंद्रकांत दादा शिरगांवकर, देखिए इनका हम स्वागत करेंगे. अब प्रवीण दादा कोकीने, देखिए इनका भी हम स्वागत करते हैं. और भरत सेठ आप आइए मंच पर. सभी आए हुए अतिथि मान्यवरों का देखिए हमारे मदन दादा, इनका सब पे प्यार है. रिव्यू आपके पास बचा नहीं क्या? टोटल पूछ रहे हैं आप? क्योंकि देखिए बामनजे टीम ने अपना रिव्यू गंवा चुका है. अगर टोटल आप पूछते रहोगे तो देखिए कुछ स्कोर यहाँ पर प्राप्ति डिजिटल लाइव टीम में बताएगी. नक्कीच कल्पवृक्ष सोसायटीचा आमचा संपूर्ण सभासद मंडळ इथे उपस्थित झालेला आहे. त्यांचं आम्ही नक्की स्वागत करीत आहोत. तो चलिए बिल्कुल गेंद हवा में थी, खिलाड़ी वहां पर पहुंच चुके हैं. स्ट्रेट टू द फील्डर, पटाखों की आतिशबाजी के साथ आए हुए सभी अतिथि मान्यवरों का तहे दिल से स्वागत. चर्चा होती अगदी संगीताची. आज होईल 2 बहिणींची भेट आणि प्रथमेश तुला देखील तार छेडली. चांगलीच भेट झाली. आज आगरी समाज एकमेकांच्या विरोधात एकमेकांची डोकी फोडताना पाहायला मिळाला. हे कदाचित मी म्हणेन की जाम चुकीचं झालं, कारण मग त्यामध्ये कोण चुकीचा होता कोण बरोबर होता हे बाजूला राहिलं. परंतु आपण जर विचार केला ना तर आज एकमेकांच्या विरोधात आपणच आपल्यावरती हे वार केलेत आणि हे आपण पाहतो की रिअल लाईफमध्ये देखील आपण अनेक वेळेला पाहतो.
आणि अगदी आपण पाहिलं तर वलभ गावचे दर्जेदार उद्योजक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व परेश शेट यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम परेश दादा, या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम टू दी ग्राउंड. आपलं हार्दिक स्वागत आहे सरपंच ट्रॉफीच्या वतीनं. आणि अगदी योग्य उल्लेख केला की आपण आपल्यातच भांडत राहतो आणि दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ हे दरवर्षी पाहायला मिळतं. आणि बघा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये वलभ गावचे दमदार उद्योजक परेश शेट यांचं मी इथे स्वागत करतो. वेलकम परेश दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये परेश शेट वलभ यांचे इथे आगमन होताना आपण पाहतोय. स्वागत आहे. 21 धावा झालेल्या आहेत. 21ला 5 विकेट आपण पाहतो. जितूचंही विशेष कौतुक आपण जरूर करूया. आज प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जवळपास 6व्या रात्रीमध्ये ते टेलिकास्ट करतायत, चांगलं चित्रीकरण करतायत आणि अगदी आपण जर पाहिलं तर पंचांसाठी देखील त्यांचं चांगलं योगदान पाहायला मिळालं आहे. तो चलिए अब कुल टोटल की बात करेंगे. 22 पर टोटल आ चुका है. बल्लेबाजी का ये पहला सत्र आप देख रहे हैं. और आका जिस तरह से देखिए पिछले मुकाबले में अगर आपने देखा होगा गेंदबाजी की स्टार 11 बाबनजे मोहल्ला टीम ने अब 22 रनों को उन्होंने रोका और बहुत ही शानदार गेंदबाजी अटैक. जहां पर ओवर नंबर 2 में बात करेंगे जो कि हीरो थे मुकाबले के आसिफ को आपने देखा केवल 1 रन का बेहतरीन स्पेल रहा उनका. नक्कीच नक्कीच त्यांच्या पहिल्या सामन्याबद्दल देखील चर्चा यासाठीच केली जाईल, कारण पहिला सामना देखील आपण पाहिला त्यामध्ये ओमकारनं एक नक्कीच संघासाठी जबरदस्त स्पेल दिला आणि तिथून आपण पाहिलं की त्या संघानं मागे वळून पाहिलं नाही. अंतिम 6 मध्ये आले. तिथे या बॉलवरती नो बॉलचा पंचांचा इशारा आहे. रनआउटची संधी स्ट्राईक एंडला डेंजर एंडकडे आणि बॅटर बाद होतोय. हा धक्का धावचीतच्या स्वरूपात बॅटिंग करत असताना स्टार 11 बाबनजेला. तो चलिए देखिए शायद गेंदबाजी करने वाली टीम ने रिव्यू की मांग की गई तो चेक किया जाएगा फिर एक बार. नक्कीच चेक केलं जाईल. 22च्या धावा आहेत असं पंचांचा दावा आपण पाहतोय. त्यांचा निर्णय आलेला आहे. अजयजी मोरावकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रसिद्ध उद्योजक अजयजी मोरावकर साहेब यांचं इथे आगमन झालं. आपलं स्वागत आहे. त्यांना विनंती आहे यायचं आपण मंचावरती. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. रिव्यू अनसक्सेसफुल. इट्स अ बीमर नो बॉल. जो कि ऑन फील्ड अंपायर ने डिसीजन दिया था वो बिल्कुल सही था. और देखिए फिर से एक बार निकल गया ये फटाकों की आतिशबाजी. आप देख रहे हैं दोस्तों, आए हुए सभी भी अतिथि मान्यवर जो है उनका फटाकों की आतिशबाजी के साथ ही स्वागत किया जाता है. नक्कीच नक्कीच निश्चितच आपण जर विचार केला जवळपास दरवर्षी मदनजी मध्ये साहेबांनी आम्ही वाड्याला निघून जातो फटाके आणण्यासाठी. यावर्षी त्यांनी वाडा निवडलाच नाही. ते म्हटलं यावर्षी मला काही बेनिफिट नको आहे, जरी झालं तरी ते मी समाज कल्याणासाठी वापरेन. आणि आज आपण पाहतो की त्यांचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेसाठी. बिल्कुल क्रिकेट के खेल से आया हुआ सभी निधि जो होगा वो जरूर यहाँ पर जिनको ज़रूरत है ज़रूरतमंदों को यहाँ पर वो यूज़ किया जाएगा. एक बेहतरीन सोच, क्योंकि यही होते हैं गांव के सरपंच जो हर बार विकास की राह चुनते हैं. आणि म्हणूनच आपण पाहतो की त्यांना लोकनियुक्त ही पदवी मिळाली आणि लोकांनी निवडलेला सरपंच आज आपण पाहतो की 5व्या वर्षामध्ये आपण त्यांना पाहतो सरपंच पद ते घोषवतायत आणि चांगलं योगदान त्यांचं राहिलंय. कुल टोटल आके पहुंचा 25 रनों पर 2 गेंदें अभी भी शेष. ओजड़ में डाला है रफ्तार. रफ्तार यहाँ पर आपको नजर आई. बहुत तेज थी ये गेंद. जिस तरह के अटैकिंग इंटेंट के साथ गेंद फेंकी थी सीधे जड़ में. मी म्हणेन की प्रत्येक डॉट बॉल टाकायचा त्यांचा राहिलाय सध्या तरी, आणि याच मॅच मध्ये नाही तर नक्कीच अनेक मॅच मध्ये. आता जवळपास आपण जर विचार केला शिवशंभो तळेजो मजकूर संघाचा आजतागायचा जो प्रवास आहे, यंदाचा हंगाम भरपूर मॅचेस त्यांनी गमावल्या आणि भरपूर ट्रबल देखील झाले होते, परंतु त्यानंतर आता आपण जर पाहिलं नाईट स्पर्धांमध्ये जशी त्यांनी विघरला एंट्री केली तिथून त्यांना चांगला सूर गवसला आणि चांगले ते खेळतात. आता आम्ही निघता वाघा सारखं. शायद यही बताया उन्होंने. आखिरी गेंद पर कोई रन नहीं. ओवर की समाप्ति. 3 ओवर का समर्पण. पहले सत्र का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है और पहले सत्र के समाप्ति के बाद कुल टोटल बल्लेबाजी करती हुई स्टार 11 मोहल्ला बाबनजे टीम ने बनाए 25 रन और 26 का यहाँ पर लक्ष्य होगा. 26 विल बी टारगेट. मान्यवरांचा शुभ सन्मान देखील आपल्याला करायचा आहे. आपण जाऊयात नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आम्ही आमंत्रित करतोय स्वीकृत नगरसेवक आमच्या सगळ्यांचे आवडते व्यक्तिमत्व प्रकाश म्हात्रे साहेबांना आपण यायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. प्रकाश म्हात्रे साहेबांचा आपण इथे सन्मान करूया. स्वीकृत नगरसेवक. मी म्हटलं की जनतेनं आपण पाहिलं की ज्यांना भरघोस प्रतिसाद दिला, परंतु ते म्हणतात ना की पैसा हरला, परंतु पैसा हरला असेल तरी चालेल, जिद्द हरली नाही आणि अखेरकार स्वीकृत नगरसेवक हे पद त्यांना मिळालं. आणि आज आपण पाहतो की दुसऱ्यांदा नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं. ते आमच्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व, वळवली गावचे एक नामांकित व्यक्तिमत्व, पनवेल परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व, राजकीय क्षितिजा वर्षी बुलंद तोफ अर्थातच प्रकाशजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित मानसन्मान मंचावरती केला जात आहे.
त्यानंतर आपण पाहतो युवकांचे कैवारी, तरुणांचे कैवारी, तरुणांसोबत त्यांची सातत्यानं चर्चा राहते आणि अगदी आपण पाहतो की युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद देखील सध्या ते घोषवत आहेत. आम्ही या परिसरामध्ये आपण पाहतो की जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धामध्ये आपल्याला हेमराजदादा नाथा म्हात्रे यांची सातत्यानं उपस्थिती पाहायला मिळते आणि आता देखील या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आपल्याला जरूर लाभलेली आहे. त्यांचाही आपण इथे विशेष सन्मान करून घेतोय. त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. पुढील सामन्याचा टॉस करायचा आहे. चला उमरोळी संघ तुमचा कॅप्टन इथे पाठवा आणि सिद्धी करवले संघ आपण देखील आपला संघनायक लगेचच पाठवून द्यायचा आहे. परेश शेठ पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया. वल्लभगावचे एक नामांकित व्यक्तिमत्व आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. परेश शेठ पाटील यांना पण इथे सन्मानित करूया. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गावदे आदित्य एलन क्रिकेट क्लब कानपूर यांच्या वतीने आयोजित केलेली प्रकाश जोरातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेचं 5वं संस्मरण आणि 5व्या संस्मरणामध्ये आपण पाहतो की अवतरलेल्या सगळ्या मान्यवरांचा इथे विशेष सन्मान केला जात आहे. त्यानंतर यापुढील सन्मान आहे पाले बुद्रुकचे आमचे एक प्रसिद्ध उद्योजक अजयजी मोरावकर साहेब यांना विनंती आम्ही करतो की आपण यायचं आहे. त्यांचा देखील आपण इथे सन्मान करू. अजयजी मोरावकर साहेब यांचा आपण इथे सन्मान करूया. अगदी नामांकित व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटला देव देश धर्म या प्रमाणे ते जपतात आणि सातत्यानं आपण पाहतो की युवकांना चांगलं प्लॅटफॉर्म कसं मिळेल, त्यांना चांगलं मोटिवेशन कसं मिळेल, त्यांच्यासाठी कसं प्रयत्न केले जातील या हेतून ते काम करणारे नेते आहेत आणि त्यांचा आपण इथे विशेष सन्मान करत आहोत. त्यानंतर यापुढील सन्मान आपण पाहतोय वावंजे गावातील प्रसिद्ध उद्योगपती आमचे भूषण शेठ यांना विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. त्यांना देखील इथे सन्मानित केले जाईल. हुसेन शेख यांचा आपण इथे सन्मान करत आहोत आणि त्यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे. चाचांचा इथे सन्मान अपन करते। हुसैन जी शेख नेक दिल इंसान है और हमेशा से क्रिकेट के प्रति उन्होंने आदर जताया है और जब जब स्टार 11 वावन टीम मैदान के लिए उतरती है तो उनका अच्छा मैं कहूँगा कि उनके लिए पाठबल रहता है और आज बिल्कुल उनका भी यहाँ पे उपस्थित होना इस प्रतियोगिता को 4 चांद लगाने के बिल्कुल तरीके का है, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। यानंतर आम्ही इथे विनंती करीत आहोत चंद्रकांत शिरगावकर सर्वांना, कल्पवृक्ष सेक्रेटरी आहेत, कल्पवृक्ष सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करूया। मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनाही सन्मानित केलं जात आहे आणि त्यांना विशेष सन्मान दिला जातोय। मदनजी मते साहेब म्हटले तर मग या पंचक्रोशीमध्ये या परिसरामध्ये या आपण पाहतोय की परिसराला जोडणाऱ्या सगळ्या सोसायटीजमध्ये त्यांचं आपण सातत्यानं येणं जाणं पाहतो आणि आज आपण पाहतो त्यांच्या स्पर्धेसाठी देखील आज 5व्या रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर प्रवर्ग इथे जरूर जोडले गेलेले आहेत। त्यानंतर भरत भरकमकर साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। मी त्यांनाही विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं। इथे त्यांनाही सन्मानित केलं जाईल। कल्पवृक्ष सोसायटी मधील सभासद आहेत, एक नामांकित व्यक्तिमत्व आहेत आणि चांगले आपण पाहतोय की रोजगार व्यक्ती आहेत। स्पेशली आपण जर पाहिलं तर मग ऑफिशियल ते काम करतात आणि आज इथे आपल्या सोबत देखील ते जोडलेले आहेत आणि या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिलेत। त्यांचा विशेष सन्मान आज आपण पाहतोय कानपोलीच्या ग्रामस्थांच्या वतीनं मदनजी मते साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेच्या कमिटीच्या कोर कमिटीच्या माध्यमातून केला जात आहे। त्यानंतर संदीपजी भोसले साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करतो। आमच्या पुढच्या सन्मान मूर्ती आहेत संदीपजी भोसले साहेब, आपण यावं आणि आपण आपला सन्मान स्वीकार करून घ्यावा। त्यांना विशेष मानसन्मान दिला जातोय आणि त्यांचा देखील आपण इथे सन्मान करून घेत आहोत। माहेशी उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण पाहतोय की आमचे चंद्रकांतजी मते साहेब, आमचे मदनजी मते साहेब आणि त्यांच्या वतीनं त्यांना हा सन्मान देखील आपण पाहतोय नक्कीच दिलेला आहे। त्यानंतर अंकुजी सालुंके साहेब यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत। मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे। अंकुजी सालुंके साहेब आपण या आणि आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। प्रवीणजी कोकिले साहेबांना देखील आपण पुनश्च सन्मानित करूया। मी त्यांनाही विनंती करेन की आपण देखील यायचं आहे सन्मान घेण्यासाठी। प्रवीणजी कोकिले साहेब मॅचकडे जाणं महत्वाचं आहे। आणखीन गणेश गायकर साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत। मी त्यांना विनंती करेन आपण पटकन यावं सन्मान घेण्यासाठी। गणेशजी गायकर साहेब या आणि आपण आपल्या विशेष मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। दरम्यान मॅच सूर्य थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन कारण आज महाअंतिम फेरीच्या सामन्यात मेगा फिनाल आहे, त्यामुळे आज आपल्याला पाहुण्यांची भरपूर गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे थोडासा वेळ आम्ही घेतोय, त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करू।
ISPL सिलेक्टिव्ह आणि ISPL खेळलेला खेळाडू आज साहिल लोंगलेला आपण पाहतो. नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये तो देखील खेळेल या मैदानावरती आणि पुढचा जो सामना आहे तो नक्कीच सिद्धी करवले आणि त्यांच्या समवेत आपण नक्कीच उमरोली या संघामध्ये पाहणार आहोत. दोन्ही संघ आपण तयारीत राहायच्या. दोन्ही कॅप्टन देखील आपल्यासोबत पोहोचलेत. तर त्यांचा मधोमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. आपण टॉस करूया. मी नक्कीच प्रकाशजी म्हात्रे साहेब आणि हेमनाथजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आपण इथे यायचं आहे. हेमराज म्हात्रे आणि प्रकाशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने आपण टॉस करूया. मी दोन्ही या परिसरातील नामांकित नेते आहेत. तसेच परिसरांना देखील विनंती आपण देखील यायचं आहे. आता या सामन्याचा आपण टॉस करूया या त्रिमूर्तीच्या माध्यमातून. टॉस आम्ही एकाच्या हाताने निवडू, परंतु आम्हाला मान सगळ्यांना द्यायचा आहे. कारण आपण जर विचार केला सगळ्यांचा हुदा, सगळ्यांची काम करण्याची पद्धत अगदीच आम्हाला नक्कीच इम्प्रेस आणि आम्हाला तुमच्या प्रेमात पाडते, म्हणून आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे. आपण टॉस करूया. एका बाजूला श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली, डॅनी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजेच न्यू यंगस्टार सिटी करवले. हेड इज द कॉल. टॉस उडतोय आणि टॉसचा निकाल लागलाय उमरोली संघाच्या बाजूनं. निर्णय त्यांनी लोकशाहीला प्राधान्य दिलाय. सो जनमताचा कौल घेतील आणि सोबत आपल्यापर्यंत ते निर्णय पोहोचवतील. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस बॉक्समधून समाचार आहेत. टॉस विजेता संघ अर्थातच उमरोली आणि त्यांचा निर्णय ते थोड्या वेळात सांगणार आहेत. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये जिथे आहेत प्रथमेश ठाकूर. थैंक यू सो मच. चलते मुकाबले के और लगभग 5 गेंदे हो चुके हैं. टोटल की बात करेंगे केवल लगभग 11 रन टोटल स्कोरबोर्ड पर, जहां पर जय के बल्ले से 8 आए और एक भूषण के बल्ले से आने वाली 13 गेंदे. जीत के लिए 15 की अभी भी दरकार इस मुकाबले में. आखिरी गेंद देकर फिर से एक बार गेंदबाज जड़ में डालने का प्रयास. ऑन साइड पर बॉटम हैंड का सही इस्तेमाल. डीप लॉन्ग ऑन पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं. फायदा उठाया बल्लेबाज ने. निकल गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. पहले ओवर का समर्पण और पहले ओवर के समाप्ति के बाद कुल टोटल अब यहाँ पर बात करेंगे 15 रन स्कोरबोर्ड पर. पहले ओवर में काम तमाम. गुस्सा हो गई तो मुश्किलें बढ़ सकती हैं. तुरंत बिल्डिंग लगा लीजिए. चलिए, क्योंकि आज की ये अंतिम जरूर नाइट होगी इस प्रतियोगिता की, और उसी के लिए यहाँ पर समय के बारे में बार बार ये सूचना आपको दी जा रही है. मैनेजमेंट टीम से जो सूचना हमें मिलती है वही हम आप तक पहुंचाते हैं. इस बात पर थोड़ा गौर करिए और तुरंत मुकाबले की शुरुआत करिए. पहले ओवर का समर्पण हुआ. पहले ओवर के समाप्ति के बाद आकाश देखिए बात करेंगे लगभग 15 रन स्कोरबोर्ड पर लग चुके. आने वाली 12 गेंदे जीत के लिए लेस देन रन बॉल इक्वेशन यानी केवल 11 की जरूरत होगी. नक्कीच 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे आणि जवळपास आपण जर विचार केला बॉल टू रनचं समीकरण म्हणजे थोडं इझी केलंय. आणि सध्या तरी असं वाटतं की हा सामना जो तो हँडओव्हर करतात की काय, कारण पॉवर प्ले कॅपिटलाइज केलं. स्पेशली जय मोरेची भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. बिल्कुल पावर प्ले के ओवर को यूटिलाइज करना बहुत जरूरी था और वही किया बल्लेबाजों ने. आणि स्पेशली एक करणं गरजेचं राहतं प्रथमेश. ते म्हणतात ना की सुरुवात जर चांगली झाली तर विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता आणि तोच रणमंत्र वापरला इथे तळोजा मजकूरच्या फलंदाजांनी. बिल्कुल वेल बिगिन इज हाफ डन कहा जाता है अक्सर, और शुरुआत तो बहुत ही शानदार हुई. 15 रन पहले ओवर से वसूले गए. अब आने वाली हर एक गेंद पर एक रन भी बनाते तो लगभग एक गेंद रखकर यह मुकाबला जीत सकते टीम तलोजे मजकूर. आणि सध्या तरी तोच मनसोबा आणि त्याच इंटेंट बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतो, म्हणजे जेणेकरून त्यांच्या विकेट देखील त्यांच्या हातामध्ये राहतील आणि इथे प्रेशर त्यांच्यावरती येणार नाहीये. अन्यथा या मैदानावरती आपण जर विचार केला 6ला 6 बनल्या नाही, 6ला 9 बनल्या नाही. डेथ ओव्हरला आपण जर पाहिलं तर नक्कीच प्रेशराईज भरपूर वेळा झालेले आहेत. बिल्कुल देखिए जेतू गोंदली इनके छोटे नन्हे मुन्ने बच्चे देखिए एंजॉय कर रहे. बात करेंगे प्रसन्न गोंदली. स्वागत है प्रसन्न आपका भी इस प्रतियोगिता में. स्मैश करना चाह रहे थे पॉइंट के दिशा में, स्वीपर कवर से खिलाड़ी तेजी से गए, बाल बचे. एक पल के लिए ऐसे लगा कि ओवर हो सकता है. एक से संतुष्ट. आता आपण जर विचार केला समीकरणामध्ये चेंजेस टोटलला 17 पाहायला मिळतात. जिजूदादांचे आपण पाहतोय अगदी चिरंजीव सामन्याचा आनंद घेतात आणि ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून या सामन्याला ते जरूर पाहतायत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं ते म्हणतात ना की अगदी पप्पांच्या पावलांवरच मी पाय देऊन पाय रोवत काम करेन. आणि आज आपण पाहतो की प्राप्ती लाईव्ह देखील चांगलं काम करते. बिल्कुल ये तो जरूरी था. देखिए इस बार लाइन में मिस्टेक कर दी. विकेट कीपर की गलती. फायदा उठाया बल्लेबाजों ने. बाय 1 एंड गेट 1 फ्री. शायद मैदान में ऑफर शुरू है. सामना मी म्हणेन की मी आधीच चर्चा केली सुरुवातीला पहिल्या ओव्हरपासूनच सामना हँडओव्हर केला की काय आता असंच वाटू लागलं. कारण जो फाईट बॅक
जी लढाई लढली आतापर्यंतच्या आधीच्या सामन्यामध्ये बॉलिंग साईडनं त्या सामन्यानं जिंकलं होतं स्टार 11 ऑव्हन्स परंतु आता त्यांचा तो जो स्टारकास्ट आहे तो थोडासा आपण पाहतोय की समोरील संघासमोर फिका पडलाय. पिछले मुकाबले में जिस गेंदबाज ने केवल 1 रन की ओवर फेंकी थी, अब उस गेंदबाज के खिलाफ आक्रमण करने का प्रयास. नक्कीच गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. आपण तिसरे पंच इथं नक्कीच ठेवूयात आणि आता इथून आपण चेक करूया. चला आयोजक कमिटीमधून एक मेंबर इथे या. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे. आपण जर विचार केला स्टार 11 ऑव्हन्स संघाचा, अगदी मागील मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना त्यांनी हेदुटणे संघाला फक्त परास्त केलं नाहीये तर त्यांच्याकडून काय हिरावून घेतलंय याची चर्चा आपण पाहतो की समीक्षकांमध्ये आहे. बिल्कुल लगभग ये मुकाबला हाथ से गया था उनके, जैसे कहा आसिफ ने कि ऐसे लग रहा था एक पल के लिए पूरी तरह से मुकाबले के हम बाहर है, लेकिन वहां से 1 रन का ओवर और मुकाबले को पूरी तरह से बदल दिया उन्होंने. 17 धावा झालेल्या आहेत. या बॉलला आपण पाहतो हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, ऑफ साईडला तिकडे ढकलायचा त्यांचा प्रयत्न होता. इतका चांगला संपर्क नाहीये, सो निर्धाव बॉल, कोणती रन नाहीये. आकाश आप भी एक अच्छे खिलाड़ी है. देखिए ऐसे मुकाबले जब बनते हैं 9 गेंदे 9, 10 गेंदे 10, 12 गेंदे 12, तब क्या मन में चलता है बल्लेबाजों के. बल्लेबाज ज्या वेळेला फलंदाज खेळतात त्यावेळेला मी म्हणेन की सिंगल डबलनं जो काढायचा रणमंत्र आहे तो जो वापरतात, परंतु मी म्हणेन की तो रणमंत्र थोडासा कठीण जातो एंड मोमेंटला. मी म्हणेन की जेवढा लवकर सामना संपेल ना त्याचाच विचार करणं गरजेचं. पण कधी कधी असंही होतं की मोठा फटका मारायला जातो आणि चेंडू डॉट पाहायला मिळतो. इथे पहा, हा चेंडू चांगला फटका, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फाईनला आणि फाईन मध्ये चौकार. देखिए रंगा नाचते हुए आराम से अपने हाथ संभालिए, वरना गलत जगह पे लग गए तो लेने के देने पड़ जाएंगे. 8 गेंदे 3 की जरूरत. रंगा आपण जर पाहिलं तर रंगात आलाय आणि रंगाच्या ज्या स्टेप्स आहेत मी म्हणेन की त्याच्यासाठी हेल्दी स्टेप आहेत, त्याला हेल्दी ठेवण्यासाठी त्या महत्वाच्या आहेत. भरपूर चांगलं फिटनेस आहे रंगाचं. रंगा ने आज गुल्लक लाया है साथ में पैसे जमा करने के लिए. बोनी तो हो चुकी है. नाही रंगाच्या बद्दल नक्कीच मी म्हणेन की आतापर्यंत बऱ्याच प्रेक्षकांना हे माहिती नाहीये. रंगा जवळपास करोडपती आहे. रंगाला जवळपास आपण जर विचार केला तर 14-15 वर्षाचा मुलगा आहे. त्याची वाईफ वावंजेची आहे आणि आपण जर कोलवाडीचे यस आणि आपण जर विचार केला तर वावंजेचे मामा आहेत ना, यस, या परिसरामध्ये सातत्याने येणं जाणं होतं आणि एक वेल सेट फॅमिलीमधून ते बिलॉंग करतात. परंतु नाचायची इतकी हौस आहे आणि हौसी कलाकार आहे म्हणून तो स्पर्धांसाठी येतो. बिल्कुल. देखिए जैसे ये हम बतौर कमेंटेटर देखिए हमारा पैशन जो कि है वो लेकर साथ चलते हैं, वैसे ही बतौर एक डांसर एक पहचान मिली. पैसा तो बहुत होता है सबके पास, लेकिन पहचान ये भी बहुत ज़रूरी है. जिस तरह से दोस्ती दुनियादारी में पहचान बनाई हमारे मदन सेट्टी की बात करेंगे, जिन्होंने दोस्ती की दुनिया में पूरी तरह से अपना नाम बनाया है कि वो पहचान बन चुके हैं. मदन सेठ यानी अब ब्रांड बन चुका है. उसी तरह से डांस की बात करेंगे तो शिरडोन गांव को एक अलग पहचान दिलाई रंगा ने. नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. आता आपण जर विचार केला कधी कधी अशा लोकांना येड्यात काढलं जातं, बोटं दाखवली जातात, परंतु आपण जर विचार केला मोठ्या स्पर्धामध्ये मग रतन बोट पाटील ट्रॉफी आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये चेअर डान्सर जे बॉय आहेत त्यांना काय किंमत होती. पहा, हे क्रिकेटची क्रेज आहे. सध्या त्या गोष्टी थोड्याशा आपण पाहतो की बाजूला गेल्यात. फक्त 3 धावांची गरज आहे आता जिंकण्यासाठी. बिल्कुल. अब पूरी तरह से यहाँ पे मैं कहूँगा कि मुकाबला झुक चुका है बल्लेबाजी करती हुई तलोजा मजकूर टीम की ओर, लेकिन ये क्रिकेट है, कुछ भी हो सकता है. बदलापुर की प्रतियोगिता अगर आपको याद होगी, स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीड़ा संकुल बदलापुर, जहां पर 6 गेंद 1 की जरूरत थी, शिवशक्ति कड़ाव ने यह मुकाबला कर दिखाया था. वो मुमकिन करके दिखाया था उन्होंने. या दरम्यान आम्ही आमंत्रित करत आहोत शंकरजी भाताणकर साहेब आणि त्यांच्या समवेत नाथा पाटील साहेब. आपण यायचं मंचावरती. आपलं नक्कीच स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बिल्कुल स्वागत करू सकल जनांचे, आलेल्या साऱ्या मान्यवरांचे. 12 गेंदे 5 रन भाल टीम ने डिपेंड करके दिखाए. 8 गेंद में केवल 2 की जरूरत थी. सोनापाड़ा बनाम खिड़काली मुकाबला शुरू रहता देसाई के मैदान पर. वहां पर सोनापाड़ा टीम ने कुछ इस तरह से प्रदर्शन किया कि खिड़काली टीम को केवल 2 रन निकालते नहीं आए. तो यही क्रिकेट है, जिस तरह से इंसान रंग बदलते उससे अधिक रंग गिरगिट बदलता है और उससे भी ज्यादा रंग बदलने वाला खेल यानी क्रिकेट. नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. ते म्हणतात ना, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. क्रिकेट हा मी म्हणेन की अनिश्चिततांनी भरलेला खेळ आहे. कधी यामध्ये कुठला रंग दिला जाईल. क्रिकेट आणि धर्मपत्नी यामध्ये एक साम्य आहे प्रथमेश. ती कुठला कधी रंग दाखवतील याचा आपण अंदाज बांधू शकत नाही आहोत आणि असंच नाव क्रिकेट आहे. त्या क्रिकेटचा आपण आनंद घेतोय. राघोशेठ पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण यायचं मंचावरती. स्वागत है सभी मान्यवरों का. हमारे मदन सेट्टी की बात करेंगे, जिनके सपने से साकार होती हुई क्रिकेट की दमदार प्रतियोगिता आप एंजॉय कर रहे हो दोस्तों. 6 गेंदे 3 की दरकार अभी इस मुकाबले में.
त्यामध्ये हा अशा प्रकारचा चेंडू आपण चर्चा करत होतो, आपण खेळाडूचा मनोबल वाढवत होतो जेणेकरून 6ला 3 वाचवल्या. एक सामना आम्हाला आजही आठवतोय, रडपालीच्या अगेन्स्ट हरिग्राम संघ खेळत असताना 6ला 1 धावेची गरज होती आणि ती एक धाव महेश जाधव या लिजंड खेळाडूनं वाचवली होती. त्यामुळे त्या खेळांना स्मरावं लागेल, त्या खेळाला आठवाव्या लागतील आणि मैदानामध्ये मी म्हणेन की आता ती जंग लढावी लागेल. बिल्कुल यूं ही नहीं मिलती किसी मंजिल को मुकाम, उसे पाने के लिए अक्सर चलना पड़ता है. तो चलना होगा, नहीं तो दौड़ना होगा मैदान में. अगर ये मुकाबला जीतना है तो फ्रंट लेग को आगे निकल कर हुए हैमर किया इस बार स्ट्रोक को स्वीपर कवर की दिशा में. केवल 1 रन यहाँ पर प्राप्त कर पाएंगे. स्कोर इज इक्वल. अब रन संख्या जो है कि वो अब समांतर हो चुकी है. नक्कीच सामना टाय झालेला आहे. अजूनही एक धाव आहे त्यांच्याकडे जी ते वाचू शकतील का असा प्रश्न बावनजेच्या बाजूने विचारला जातोय. तर दुसऱ्या बाजूने ही धाव कशी बनवली जाईल याचा देखील आता इथे प्रश्न आहे. ते म्हणतात ना, मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नाही ये गलत बात है. आता इथे लढाई लढावी लागेल. अजूनही सामना संपला असं बोलून चालणार नाही आणि का लोकांच्याच खेळा मी म्हणेन स्मराव्या. आपलाच डाव या आधीचा आपण आठवा जेणेकरून आपल्याला एक वेगळं बळ मिळेल. बिल्कुल. तो चलिए अब यहाँ से आने वाली लगभग 5 गेंदें और जीत के लिए केवल 1 की जरूरत होगी. पूरी तरह से इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत बना ली है तलोजे मस्कुर टीम ने. और अब यहाँ से बामंजे, तो चलिए हार की कगार पर और यहाँ से देखिए मुकाबला हो चुका है खत्म. 1 रन की दरकार थी, 1 रन आ चुके हैं, जीता है मुकाबला. और जरूर यहाँ पर बात करेंगे टीम तलोजे मस्कुर ने. ढेर सारी शुभकामनाएं. नक्कीच याच दरम्यान एक पारितोषिक आलेलं आहे. आताच्या झालेल्या समालोचनासाठी आपण पाहतो हेमराजजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि 200 रुपये रंगासाठी आलेत. रंगा डान्सरसाठी 200 रुपये आलेले आहेत. त्याचं देखील आपण नक्कीच अभिनंदन व्यक्त करूया. रंगाबद्दल एक गोष्ट अजून एक आवर्जून सांगावीशी वाटते. ज्यावेळेला तो पारितोषिक घेण्यासाठी येतो, तो व्यासपीठासमोर येतो, तो स्वतःहून कॅमेरा मारायला सांगतो, तो जनतेसमोर दिसण्याचा प्रयत्न करतो. ही आवड आहे क्रिकेटची, ही आवड आहे त्याला डान्स करण्याची, ही त्याची कला आहे आणि ते कलेचा आविष्कार त्याला दाखवण्याची आवड आहे. त्याचं नक्कीच आम्ही विशेष कौतुक करू. यावर रंगा तुमचं देखील पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. तसेच आपण आता इथून नक्कीच जाणार आहोत